रेल्वे स्थानकांवरील पाणी जर तुम्ही पित असाल तर तुम्ही सावधान राहा, कारण रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये ई कोलाय हा घातक विषाणू सापडलाय। वॉटर कूलर असतील किंवा नळातून जे पाणी येतं त्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले होते। 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। CSMT कल्याणसह 412 रेल्वे स्टेशन्सवरच्या पाणी त्याचे नमुने घेतले होते आणि त्यामध्ये दूषित घटक आढळलेले आहेत। घातक ई कोलाय विषाणू आढळलेला आहे। कॅगच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशभरातील 512 स्थानकांवर स्वच्छतेची तपासणी करण्यात आली। कॅगच्या अहवालातून रेल्वे प्रशासनाचा हा कारभार उघडकीला आलाय। रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधेसंदर्भात सुद्धा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत। आणि जे आहे ते दूषित आहे ते ऍक्च्युअली शुद्ध पाणी असलं पाहिजे, कारण आता असं त्यामुळे रोगराई पसरेल। त्याच्यामुळे पाणी रोज पिणारे पित असतात, रोगराई पसरेल त्याच्यामुळे जास्त करून। हे साफसफाई नीट ठेवली तर पाणी आपोआप चांगलं येईल आणि पिणाऱ्यांना पण चांगलं वाटेल, कारण की आता आम्ही तिथे जाऊ पण नाही शकत, एवढी घाण आहे तिथे। रेल्वेने रेग्युलर वॉटर टेस्टिंग करायला पाहिजे आणि नंतर प्युरिफिकेशनसाठी फिल्ट्रेशन UV प्युरिफायर यूज केलं पाहिजे। आणि अजून जे वॉटर स्टोरेज आहे, जिथे पाणी साठवलं जातं त्या वॉटर स्टोरेज टँकचं रेग्युलर क्लिनिंग व्हायला पाहिजे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या CSMT रेल्वे स्थानकाबाहेर आहेत। ओम, आपण अनेकदा पाहतो मोठ्या संख्येनं टर्मिनस असतील, लोकल गाड्या असतील त्या इथे येत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी इथे असतात। अनेकदा जे गरीब प्रवासी आहेत, ज्यांना स्वच्छ पाणी विकत घेणं परवडत नाही, त्यांना हे अशा पद्धतीचं पाणी प्यावं लागतं, ज्यामध्ये घातक ई कोलाय विषाणू आढळून आलेला आहे। काय नेमक्या कॅगच्या अहवालात आणखीन गंभीर बाबी त्यांनी नमूद केल्या आहेत? श्वेता, खरं तर कॅगकडनं देशभरातल्या 512 रेल्वे स्थानकांच्या वरती ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याची पडताळणी करण्यात आली। त्यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे। 512 पैकी 458 रेल्वे स्थानकं अशी आहेत ज्या ठिकाणी मूलभूत सुविधांच्या संदर्भात भली मोठी वानवा आहे, खरं तर मोठं प्रश्नचिन्ह सुद्धा आहे। आणि त्यात दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबई नाही तर देशभरातलं एक अत्यंत महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे। मी सध्या त्याच CSMT परिसरात आहे, ज्या ठिकाणी रोज लक्षावधी प्रवासी वाहतूक करतात। आणि खरं तर या लोहमार्ग पोलीस स्थानकाच्या खाली जी पाटी आहे त्या ठिकाणी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु तेच पिण्याचं पाणी कुठेतरी पिण्यायोग्य नाही आहे हे आता कॅगच्या अहवालातून स्पष्ट झालंय। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेलं तर ई कोलायसह कोलिफॉर्म जीवाणू हा या पाण्याच्या चाचणीनंतर त्या ठिकाणी आपल्याला आढळलेला आहे। आणि एकंदर मुंबई असेल, कल्याण असेल, लोणावळा असेल यासारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर जिथे हजारोंच्या संख्येने प्रवासी आणि त्यांची वर्दळ असते, या ठिकाणी मात्र मूलभूत सुविधा आणि त्यातल्या त्यात पाण्याच्या दुर्भिक्षाचं मोठं प्रमाण, स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे। एकंदर या सगळ्या गोष्टी लक्षात येतात। कॅगचा जो अहवाल आला त्या कॅगच्या अहवालानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली आणि तात्काळ या मूलभूत सुविधा कशा पद्धतीनं पुरवल्या जातील या संदर्भातली दिशानिर्देश आणि खरं तर सूचना देखील देण्यात आल्या। परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका बाजूला रेल्वे मॉडर्नायझेशन होते, रेल्वेचं प्रमाण ज्या आधुनिक रेल्वे आहेत त्यांचं प्रमाण वाढते, मात्र दुसऱ्या बाजूला कुठेतरी पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वेला कुठेतरी कमी येते का किंवा त्यांना यश मिळत नाहीये का, हा सवाल खरं तर कॅगच्या या रिपोर्टनंतर आणि रिपोर्टमधल्या या अतिशय गंभीर निरीक्षणांच्या नंतर आता विचारला जातोय। त्यामुळे इंडियन रेल्वे अर्थात मध्य रेल्वेकडनं, भारतीय रेल्वेकडनं या सगळ्या संदर्भात काय नेमकी उपाययोजना केली जाते आणि मुख्यत्वे मुंबईसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन्सवरती जी हजारो लाखो प्रवाशांची वर्दळ असते त्या ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवण्यामध्ये आता कशा पद्धतीनं प्लॅन ऑफ ॲक्शन आखला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी ओम, मेट्रोपॉलिटन सिटी असं आपण म्हणतो, अनेक प्रवासी जे आहेत ते लाखो प्रवासी इथे असतात, त्याचबरोबर परदेशी नागरिक सुद्धा इथे मोठ्या संख्येने येत असतात आणि त्याच सिटीमध्ये जर अशा पद्धतीचं जर घातक विषाणू असलेलं पाणी मिळत असेल तर मग इतर जे देश, इतर जे राज्य आहेत तिथल्या ग्रामीण भागातल्या ठिकाणी काय स्थिती असेल हे त्याबद्दल न बोललेलंच बरं। त्यामुळे आता भारतीय रेल्वे या संदर्भात
लवकरात लवकर गंभीर पावलं उचलणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.